आता ओबीसींचे प्रश्न विधानसभेत प्रखरतेने मांडणाऱ्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही, त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे। दरम्यान रोहित पवारांना आणि जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं म्हणून अजित पवारांनी भुजबळांना डावललंय असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर निशाणा साधला। अजूनही वेळ गेलेली नाही, महायुती सरकारनं भुजबळ आणि पडळकरांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावं अशी मागणी हाकेंनी केली। लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके, त्यांचं काय मत आहे ओबीसीच्या एकूण समावेशाबद्दल, मंत्रिमंडळाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर मी या शासनाचा आभार मानेन की पहिल्यांदा असं होतंय की मंत्रिमंडळामध्ये ओबीसींचा टक्का वाढलेला आहे आणि जवळजवळ 15 ते 16 मंत्र्यांना, ओबीसी मंत्र्यांना शपथ दिलेली आहे। पण एका बाजूला खुशी असताना, खुशी यासाठी की धनुभाऊ मुंडे मंत्री होणं किंवा पंकजाताई मंत्री होणं ही खुशी आहे, परंतु ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेणाऱ्या छगनरावजी भुजबळांना का मंत्रिमंडळातून डावललं गेलं याचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना मिळालेलं नाही। माझं भुजबळ साहेबांशी बोलणं झालं नाही, बोललो तर मी निश्चित यावरती भूमिका घेईन, पण भुजबळ साहेबांना याच्यापेक्षा मोठं पद द्यायचं का असाही एक पॉझिटिव्ह अर्थानं आपण जर विचार केला तर असंही असू शकतं। परंतु मला वाटतं भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असायला हवे होते, कारण ओबीसी समोरचे प्रश्न मोठे आहेत आणि पुढे जाऊन या प्रश्नांना झडणारा, भिडणारा माणूस मंत्रिमंडळात भुजबळ साहेब म्हणून हवे होते। कारण तसंही जरांगेचं आंदोलन सुरू झालं तेव्हा प्रामुख्याने ओबीसी नेत्यांमधले एकमेव भुजबळच होते जे समोर पुढे आले होते, मग त्यामुळे त्यांच्यावर राग धरून त्यांना वगळलं की काय? कारण आता भुजबळ समर्थक थेट आरोप करते अजित पवारांनी ठरवून भुजबळांना वगळलेलं। मला वाटतंय अजितदादा पवारांना रोहित पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं किंवा अजित पवारांना जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं म्हणून सांगली जिल्ह्याला पडळकरांचं मंत्रिपद डावललेलं असावं आणि अजित पवारांचा इन्फ्लुएन्स मुख्यमंत्र्यावर आहे की काय अशा पद्धतीचा शेकडो कॉल्स आम्हाला महाराष्ट्रामधून आलेले आहेत। आम्ही पब्लिकमध्ये काम करणारे आहोत। आज धनगर समाजातल्या तरुणांचा एवढा रोष आहे, प्रचंड रोष आहे की अंतर्वली सराटी निर्माण करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र मार्कडवाडीच्या माध्यमातून ते हाणून पाडणारे गोपीचंद पडळकर आहेत आणि मग एवढं असं म्हणजे लढाईचं इतर लोकांनी आणि लाभ मात्र इतर लोकांनी घ्यायचा। मला वाटतंय हा अजित पवारांचं हे षडयंत्र आहे, कारण त्यांना रोहित पवारांना आणि जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्या। ओबीसी नेते आहेत, विशेष करून पडळकर आहेत, भुजबळ आहेत, यांना मात्र स्थान मिळालं नाही, याच्यामुळे ओबीसी बांधव निश्चितच नाराज आहे आणि अजित पवारांवर त्यांनी अतिशय विखारी भाषेत टीका केली। त्यांना रोहित पवार आणि जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायचं का म्हणून त्यांनी भुजबळांना वगळले का याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं असा थेट आरोप आता लक्ष्मण हाकेंनी केलेलं आहे। बघू आता यांच्या आरोपांना प्रत्युत्तर कसं मिळतं समोरून। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। श्रद्धा आणि सबुरी ठेवा, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल आणि योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवरती टीका करणाऱ्यांना भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला। आमचे तिन्ही नेते मंडळी अतिशय सक्षम आहेत, सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मान सन्मान देणारे आहेत, त्याच्यामुळे भविष्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय होईल। तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला। राज्यात बिनखात्याचं सरकार आहे, बहुमत असलेल्या सरकारचा एका महिन्यानंतर शपथविधी झाला असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावरनं संजय राऊतांनी घणाघात केलाय। तर छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे असा आरोप देखील संजय राऊतांनी केला। तीन खात्याचं सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही। ते गृहमंत्री आहेत का, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का, सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का, त्यांनाही माहीत नाही। दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सगळी बोंबच आहे, कारण त्यांना कोण काय देणार, महसूल देणार आहे, आमसूल देणार आहे, काय देणार आहेत याविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये शंका कुशंका। तब्बल साधारण 1 महिन्याने मंत्रिमंडळानं शपथविधी घेतला
बहुमत असलेल्या सरकारनं 40 जणांचं काल मंत्रिमंडळ शपथ घेताना आम्ही पाहिलं. खरं म्हणजे साधारण शपथ घेतल्यावरती तासात दीड तासामध्ये खाते वाटपाची यादी जाहीर होते. अधिवेशन आहे, प्रश्नोत्तराचा तास असतो अधिवेशनात. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची? काय सगळ्याच खात्याची उत्तरं फडणवीस देणार आहेत किंवा अधिकाऱ्यांना त्या त्या खात्याच्या सचिवांना बोलवणार आहेत? विधानमंडळाच्या कामावरती मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही, पण सरकार ज्या पद्धतीनं काल निर्माण झालंय, परत कोणती खाती, काही लोकांचे 2 वर्षापासून टांगलेले कोट अंगावर चढले, ते आता घट्ट झालेत की सैल झालेत, ते आज विधिमंडळात दिसेल.